भारतीय हवामान खात्यानं यंदाचा पावसाळा आणि हवामानाबाबत मोठा अंदाज वर्तवला. या अंदाजानुसार यंदा देशभरात सरासरीच्या 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासाठी हा अंदाज काहीसा चिंताजनक असून राज्यातील सर्वच विभागांमध्ये यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. पावसाचं प्रमाण कमी राहण्यासोबतच यंदा उष्णतेची लाट देखील तीव्र असेल असा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून. इराणवर अमेरिकेचे पुन्हा हल्ले, बंदर अब्बाचे ग्राउंड कंट्रोल स्टेशन उद्ध्वस्त, 3 स्फोटांनी इराण हादरलं. अमेरिका इराण करार होऊन युद्ध थांबेल आणि जागतिक अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येईल अशा आशा पल्लवित झाल्या असतानाच पुन्हा युद्ध भडकलं आणि जग पुन्हा आर्थिक संकटाच्या खाईत ढकललं जाण्याची शक्यता निर्माण झाली. भारताच्या दिशेने येतोय 2500 किलोमीटर रुंद ढग. मान्सून 48 तासात केरळमध्ये येण्याची शक्यता. आजपासून 4 दिवस विदर्भामध्ये मुसळधारेचा इशारा. उष्णतेची लाट कमी होणार. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मात्र तुरळक पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांचे पाणी महागणार. भरमसाठ पाणीपट्टी वाढीचा आणि दंडाचा प्रस्ताव, हरकती मागवल्या. शेतीसाठी पाणी वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनी मीटर बसवूनच पाणी उपसा करावं असं राज्य शासनाचं म्हणणं आहे. मात्र त्याला जोरदार विरोधानंतर गेल्या वर्षी 3 वर्षांसाठी स्थगिती देण्यात आली होती. सरकार शेतकऱ्यावर किती, आणखीन काय काय लादणार आहे, त्यांनी शेती करायची की नाही असा संतप्त सवाल शेतकरी करतायत. राज्यमाता गोमाता योजनेमुळे देशी गोवंश संवर्धनाला गती. संगोपनासाठी महिन्याला 1500 रुपयांचं अनुदान. संकरित गायींना 75% अनुदान मिळणार. अर्थ खाते राष्ट्रवादीकडेच राहावे. सुनीत्रा पवारांकडे कार्यभार द्यावा, योगेंद्र पवार यांची मागणी. या वर्षीचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जर अजित पवार यांनी मांडलं असतं तर सर्वाधिक वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर झाला असता. त्यामुळे अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहणे योग्य राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक मागणार. मेटाची घोषणा. सोशल मीडिया वापरासाठी नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन्स. कांदा खरेदी नाकारण्याचे नाफेडचे धोरण. लासलगावमध्ये 2 दिवसामध्ये 11 ट्रॅक्टर माघारी फिरवलंय. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. 2 दिवसात नाफेडने परत पाठवलेल्या 11 ट्रॅक्टर कांद्याची शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात विक्री केली असता त्याला शासनापेक्षाही अधिक दर मिळाला. आढळराव पाटलांच्या शिवसेना प्रवेशाने पुणे जिल्ह्यामध्ये खळबळ. जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा मोठ्या हालचालींना वेग. प्रभावी नेत्यांचा मात्र तीव्र विरोध. शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोरदार उधाण आलंय. मात्र त्यांच्या प्रवेशपेक्षेला शिवसेनेतील पुणे जिल्ह्यामधील काही प्रभावी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवल्यामुळे हा प्रवेश सध्या भिजत पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. शक्तीपीठची ड्रोन व्हिडिओग्राफी पूर्ण. 15 दिवसामध्ये GPS छायाचित्रे घेतली जाणार. शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील 43 गावांमधून जाणार असून त्यासाठी विधान परिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यावर भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. दरम्यान माळशिरसमधील शेतकऱ्यांचा विरोध असला तरी सर्वांशी चर्चा करून सहमतीने भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. मनोज जरांगे पाटील उद्यापासून उपोषणावर ठाम. उष्माघाताने बळी गेल्यास फडणवीस जबाबदार राहणार. जरांगे यांचं आवाहन. सरकारला सातारा गॅझेटियर लागू करण्यासाठी 10 महिन्यांचा वेळ दिला होता. तरीही सरकार अंमलबजावणी करत नसेल तर मला उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी 30 मे पासून उपोषण करण्याची भूमिका जाहीर केली. नेत्यांच्या शेतीमुळे पाण्याबाबत शेतकऱ्यांशी दुजाभाव. नीरा डावा कालव्याला 12 पाणी पण खडकवासला कालवा मात्र कोरडाच. इंदापूर तालुक्यात एकीकडे नीरा डाव्या कालव्याला वर्षभर पाणी उपलब्ध होत असताना दुसरीकडे खडकवासला कालव्याला पिण्यापुरते देखील पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रमाणात संताप व्यक्त होतोय. महत्वाचं म्हणजे नीरा डावा कालव्यावर तालुक्यामधील बहुतांश नेत्यांची शेती अवलंबून असल्यामुळे हा दुजाभाव होत असल्याचा आरोप शेतकरी करतायत. पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये टेंडरवरून वादावादी. ठेकेदाराला परत पाठवल्यामुळे शाब्दिक चकमक. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने अन्नधान्य पुरवठ्यासाठी वाहतूक टेंडर काढलं जातं. राज्यस्तरावरील एक टेंडर ठराविक ठेकेदाराला द्यावं असं म्हणत पार्थ पवार यांच्याकडून ठेकेदाराला मंत्री भुजबळ यांच्याकडे पाठवण्यात आलं. मात्र भुजबळ यांनी त्या ठेकेदाराला टेंडर देण्यास नाकारलं. इंधन दरवाढीने महागाईची लाट. घरगुती बजेट 2500 वाढलं. जगणं कठीण झालंय. माल वाहतुकीवर परिणाम. किराणा, भाजीमाला आणि शैक्षणिक साहित्य महागणार. बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये एक दुचाकी किंवा 4 चाकी वाहन असतं. दिवसाला 25 ते 30 किलोमीटर वाहन फिरवल्यास दुचाकीचा खर्च 100 ते 120 रुपयांनी वाढू शकणार आहे. विदर्भामध्ये उन्हाचा तीव्र तडाखा. संत्रा बागांना हीट इंजुरी. अंबिया बहार संकटात. फळगळतीमुळे संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल. बागांमधील झाडे अक्षरशः करपून गेली असून शेंडेमर जास्त तापमानामुळे संत्रा करपून असून झाडं सुद्धा सुकू लागली आहेत. इतिहासात प्रथमच काजू उत्पादनामध्ये 65% घट. कृषी शास्त्रज्ञांचा शासनाला अहवाल. कोकणला अनुदान आणि कोल्हापुरावर मातलं अन्याय.
अधिक मासामध्ये अर्ध्या तिकीट दरामध्ये करता येणार देवदर्शन. फोन करता 40 भाविकांसाठी एसटी बस गावखेड्यांमध्ये पोहोचणार. भाविकांना त्यांच्या आवडीच्या तीर्थक्षेत्री जाता यावं यासाठी एसटी महामंडळाने एसटी संगीत तीर्थटन ही अभिनव योजना सुरू केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सीसीआय गोदामामधील कापूस गाठींवर कोणी मारला डल्ला, चोरीचा देखावा. 20 लाखांच्या गाठींवर अपहार केल्याचा मोठ्या प्रमाणात संशय. यवतमाळ येथील एमआयडीसी परिसरामधील नारायणी गोदामातून अज्ञात चोरांनी सीसीआयच्या तब्बल 45 कापसाच्या गाठी अत्यंत शिताफीने लंपास केल्याची तक्रार देण्यात आली. त्या 45 कापसाच्या गाठींची बाजारपेठेतील किंमत अंदाजे 20 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. ठिबक अनुदानापोटी 208 कोटी जमा होणार. केंद्र आणि राज्याकडे मिळून निधी असल्यामुळे सूक्ष्म सिंचन संचावरील अनुदानापोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 208 कोटी रुपये आठवडाभरामध्ये जमा केले जाणार आहेत. अनुदान प्राप्त शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा अधीक्षकांकडून कृषी आयुक्तालयाकडे देतील. त्यानंतर ते याद्या रिझर्व्ह बँकेच्या सायबर ट्रेझरीला जाणार असून तेथून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान रक्कम जमा होणार आहे. अमरावती जिल्ह्यात लवकरच 50 खाटांचं आयुष रुग्णालय उभारणार. महसूल विभागाने जागेला मंजूर दिल्यानंतर मार्ग मोकळा. मौजा राडगाव येथील शेत सर्वे क्रमांक 121 मधील एकूण 9.56 हेक्टर क्षेत्रापैकी 1.21 हेक्टर जागा रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आलेली आहे. पीक विमा यंदा जुना ट्रिगर समाविष्ट करण्यालाच प्रशासनाचा नकार. राज्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेमध्ये यंदा कोणत्याही प्रकारचा बदल करण्यास राज्य सरकारने नकार दिलाय. प्रतिकूल हवामान परिस्थिती आणि अन्य कारणांमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देणारे ट्रिगर समाविष्ट करण्यास प्रशासनाने लाल झेंडा दाखवलाय. अमरावती जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. गारांसह मुसळधार सरी. उकाड्यापासून दिलासा. मात्र दमटपणामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात हैराण. लासलगाव बाजार समितीमध्ये शासनाकडून 13 दिवसामध्ये केवळ 48 टन खरेदी. कांदा खरेदीवर प्रश्नचिन्ह. खरेदी प्रक्रिया अत्यंत किचकट असल्यामुळे अडचण. जर 15 दिवसामध्ये केवळ 20 टन कांदा खरेदी होत असेल तर 6 ते 7 लाख मेट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होईल का, याबाबत शंका निर्माण होते. वाहनांना इथेनॉल मिश्रणाचे पर्यायही मिळणार. इंधनाच्या क्षमतेनुसार E30 पर्यंत इथेनॉल मिश्रित इंधन घेण्याची सुविधा. देशभरातील पेट्रोल पंपांवर वाहन मालकांना इंजिनाच्या अनुकूलतेनुसार इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे विविध प्रकार निवडण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. E20, E22, E25 आणि E30 अशा स्वरूपामध्ये हे पर्याय उपलब्ध असतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी गुरुवारी दिली. अमरावती जिल्ह्यात सरपंचाच्या आर्थिक अधिकारांवर टाच. गावखेड्यांमधील विकास कामे ठप्प. जिल्ह्यामधील 547 ग्रामपंचायतीचा कारभार व्हेंटिलेटरवर. आर्थिक अधिकाराअभावी अडचणी. शासनाने विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त केलं असलं तरी उच्च न्यायालयाने त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर बंदी घातल्यामुळे ग्रामीण विकास कामे मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याचं दिसतंय. उन्हाच्या तडाख्याने राज्यामधील धरणांमधील पाण्याचं बाष्पीभवन. राज्यातील एकूण पाण्यासाठ्यापैकी जवळपास 12% पाण्याची वाफ झाली. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात चिंता. मागील वर्षी राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमान तुलनेने कमी राहिल्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण 6 ते 9% दरम्यान होतं. यंदा मात्र मार्च आणि एप्रिल व मे महिन्यामध्ये अनेक शहरांमध्ये तापमान 40 ते अगदी 47 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे बाष्पीभवनामध्ये 2 ते 3% वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, टोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.